Together we achieve victory over heart failure. नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत निलंगेकर, हृदयरोग विशेषज्ञ, युनायटेड केअर सिग्मा हॉस्पिटल, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे कार्यरत आहे. आजचा विषय हार्ट फेल्युअर म्हणजेच हृदयाची विफलता. या संदर्भात काही महत्त्वाची लक्षणे व आकडेवारी जाणून घेऊया. हृदय विफलता म्हणजे हृदय त्याच्या नॉर्मल कार्यक्षमतेपेक्षा काम करणे. याचं निदान 2D इको या हृदयाच्या सोनोग्राफीद्वारे आपण करू शकतो. हृदयाची पंप करण्याची क्षमता 50% पेक्षा कमी असणे व त्यावर होणारा कार्याचा भार, त्यामुळे हृदयाची विफलता होते. हृदयाची विफलता जशी जशी वाढू लागते तशी तशी हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळे आपल्या हृदयाच्या विफलतेचे मुख्य लक्षणे जाणून त्याचे लवकर निदान करणे आवश्यक आहे. हृदयाच्या विफलतेचे मुख्य लक्षणे काय असतात? अचानक वजन वाढणे, पाय, घोट्यावर किंवा ओटीपोटावर सूज येणे, दैनंदिन कामकाजादरम्यान दम लागणे, श्वास फुलणे, सतत असणारा सुका खोकला, रात्री झोपेची अडचण, अस्वस्थता, लवकर थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, छातीत धडधडणे, मळमळणे किंवा भूक न लागणे ही यातील काही प्रमुख लक्षणे आहेत. यातील कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या नजदीकी डॉक्टरशी संपर्क साधावा. याच्या संदर्भात हृदयाच्या काही हेल्थसाठी काही मॉनिटरिंगची आकडेवारी मी सजेस्ट करतो. त्यातील 5 महत्त्वाचे हे आहेत. 1. ब्लड प्रेशर. 120/80 हा नॉर्मल ब्लड प्रेशर समजला जातो. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास नजदीकी डॉक्टरशी संपर्क साधावा. 2. पल्स रेट म्हणजे नाडीचा वेग. याची नॉर्मल रेंज 60 ते 100 आहे. जर हृदयाचे ठोके प्रति मिनिटाला 60 पेक्षा कमी किंवा 100 पेक्षा जास्त होत असेल तर आपण डॉक्टरशी संपर्क साधावा. 3. बॉडी मास इंडेक्स. हे तुमच्या हाईट आणि वेटचं एक प्रपोर्शन आहे. याची नॉर्मल रेंज 18.5 ते 25 आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा. 4. कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी. बॅड कोलेस्ट्रॉल मीन्स LDL व इतर यांचे शरीरातील अन्य पदार्थांसोबत मिश्रण होऊन रक्ताचे साठे बनतात. हेच रक्ताचे साठे हृदयाच्या नस किंवा शरीरातील अन्य नसमध्ये ब्लॉकेजेस तयार करू शकतात. याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचे कोलेस्ट्रॉल LDL मोर दॅन 100 असेल तर जवळच्या डॉक्टरशी संपर्क साधावा. 5. ब्लड शुगर. उपाशीपोटी जर 126 पेक्षा किंवा रँडम किंवा जेवण केल्यानंतर 2 तासानंतर जर तुमची शुगर 200 पेक्षा जास्त असेल किंवा तुमचं HbA1c हे 3 महिन्याच्या शुगरचं पॅरामीटर जर 6.5 पेक्षा जास्त असेल तर आपण डॉक्टरशी संपर्क साधावा. हे आपले काही लक्षणे आणि आकडेवारी लक्षात घ्यावी. युअर हेल्थ इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. धन्यवाद.